सुप्रिया सुळे आज पुणे आणि बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। तर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या पुण्यात येत आहेत। सकाळी 11 वाजता मार्केट यार्डात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील आणि त्यानंतर निसर्ग कार्यालय येथे कार्यकर्त्यांना सुद्धा भेटणार आहेत। सुप्रिया सुळे यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत सुद्धा केलं जाणार आहे। तर विजयानंतर त्या पहिल्यांदाच पुणे आणि बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि सुप्रिया सुळे बारामती लोकसभेमध्ये जिंकून आल्यानंतर आज प्रथमच पुण्यात येत आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे। आपल्या पाठीमागे पाहिलं तर या ठिकाणी जे JCB लावण्यात आलेले आहेत, या JCBच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलाची उधळण करून स्वागत करण्यात येत आहे। पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये मोठी रांगोळी काढण्यात आलेली आहे दोन्ही बाजूने आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी ही सगळी जय्यत तयारी जी आहे ते पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। प्रथमच पुणे जिल्ह्यात येत आहेत, खासदार झालेले आहेत आणि चांगले यश मिळालेलं आहे। कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे आणि तो उत्साह या स्वागताच्या रूपाने आपल्या नेत्याला दाखवण्याची ही सगळी जय्यत तयारी जी आहे ती पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। जे निसर्ग मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा प्रकारची रांगोळी सुद्धा साकारण्यात आलेली आहे। रांगोळी घालून हार घालून फुलं उधळून सुप्रिया सुळे यांचं जयंत असं स्वागत या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। त्याची तयारी पूर्ण करण्यात आलेली असून एक अर्ध्या तासामध्ये सुप्रिया सुळे या ठिकाणी येणार आहेत। आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे, त्यासाठी शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यानंतर ते हा सगळा सत्कार स्वीकारणार आहेत। 1:30 वाजेपर्यंत या निसर्ग मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आज प्रथमच सुप्रिया सुळे खासदार झाल्यानंतर येत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठा उत्साह दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।